तू माझ्यासाठी एक्सेल साइजचे कंडोम घेऊन ठेव। ते गार्डियन्स, वॉटसन्स किंवा 7-11 मध्ये मिळू शकतात। आपल्या दोघांसाठी हॉटेल पण बुक केलाय। हे मेसेज पाहिल्यानंतर मेसेजला उत्तर देऊ नकोस, कारण ते मी आता डिलीट करतेय। हे बोलणं आहे एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या बायकोचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं। रिप्लिंग कंपनीचे फाउंडर प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या बायकोचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे व्हॉट्सअप चॅट्स ट्विटरवरती व्हायरल केले। यामध्ये प्रसन्ना शंकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बायकोचं एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते। त्यामुळे प्रसन्ना यांनी पत्नी दिव्या हिच्याकडून घटस्फोट मागितला। त्यानंतर मी घटस्फोट देण्यासाठी तयारही झालो, पण ती माझ्याकडून पोटगी म्हणून मोठ्या रकमेची मागणी करतेय आणि आता ती केवळ पैशांसाठी प्रसन्ना यांना वेगवेगळ्या खोट्या नाट्या आरोपांमध्ये अडकवते। विशेष म्हणजे यात तिला पोलिसही मदत करतायत। पोलिसांनी प्रसन्ना शंकर यांच्या एका मित्राला कोणत्याही अटक वॉरंट शिवाय 3 दिवस कोठडीत ठेवलेला आहे। त्याच्यावरती माझ्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप माझ्या बायकोने केलाय। या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी माझ्याकडून 25 लाखांची मागणी केलेली होती। मी ते द्यायला तयारही झालो होतो, पण एक उद्योगपती आहे आणि माझ्याकडे भरमसाठ पैसा आहे, म्हणून ज्या पद्धतीने माझ्यावरती गंभीर आरोप होत आहेत, त्यामुळे माझ्याकडे फरार होण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाहीये। सध्या माझ्या मागावरती पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि मी त्यापासून पळ काढत आहे। मला वाचवा, अशी विनंती प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे। पण मंडळी, प्रसन्ना शंकर यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कधी आणि कशी पडली? पत्नी दिव्याने प्रसन्ना यांच्यावर काय काय आरोप केलेत? प्रसन्ना यांनी सोशल मीडियावरती नेमके कसले पुरावे सादर केलेत? मोठ्या उद्योगपतींच्या किंवा गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या व्यक्तींच्या घरातून सातत्याने अशा अफेअरच्या बातम्या का समोर येतात? सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच मंडळी। प्रसन्ना शंकर हे अब्जावधी डॉलर्सच्या कंपनीचे मालक आहेत, पण आता याच अब्जाधीशांवरती तोंड लपवून फिरण्याची वेळ आली आहे। प्रसन्ना शंकर हे सध्या घटस्फोट आणि आपल्या मुलासाठी कायदेशीर अशी लढाई लढतायत। त्यांच्या दाव्यानुसार त्यांची पत्नी दिव्या हिचं लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर बॉयफ्रेंड अनूप सोबत गेल्या 6 महिन्यांपूर्वी अफेअर सुरू झालं। दिव्याने तिच्या आणि अनूपच्या अफेअरची कसलीच भनक प्रसन्ना यांना त्या 6 महिन्यात लागू दिली नाही। पण म्हणतात ना, चोर कितीही शातीर असला तरी कुठला ना कुठला पुरावा मागे सोडतो। झालंही तसंच। एक दिवशी प्रसन्ना यांना दिव्या आणि अनूपच्या अफेअरची भनक लागली। मग हळूहळू प्रसन्ना यांनी या प्रकरणाच्या तळाशी जायचं ठरवलं। यामध्ये दिव्याचा बॉयफ्रेंड अनूप याच्या बायकोचा तपास प्रसन्ना यांना लागला आणि अनूपच्या बायकोच्या मदतीने दिव्या आणि अनूपचं 6 महिन्यांचं भांडं फुटलं। यानंतर प्रसन्ना यांनी दिव्याकडे घटस्फोटाची मागणी केली। त्यावर दिव्या ही घटस्फोटाला तयार झाली, पण एका अटीवर। दिव्याने प्रसन्ना यांच्या समोर भल्या मोठ्या रकमेच्या पोटगीची अट ठेवली। ती अट प्रसन्ना यांना मात्र मान्य नव्हती। त्यामुळे त्यांनी दिव्या मागत असलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम पोटगी म्हणून देईन असं दिव्याला सांगितलं। पण दिव्या त्यावर खुश नव्हती, म्हणून तिने प्रसन्ना यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। त्या तक्रारीत प्रसन्ना दिव्याला सतत मारहाण करतो असं तिने सांगितलंय। पुढे प्रसन्नाने दिव्याचे न्यूड फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याचाही आरोप तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये केलाय। दिव्याच्या तक्रारीनंतर सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली, पण त्या चौकशीमध्ये सिंगापूर पोलिसांना काही तथ्य आढळलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याला निर्दोष ठरवलं। पुढे प्रसन्ना यांनी भारतामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि दिव्याने अमेरिकेत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली। दिव्याच्या म्हणण्यानुसार तिने अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेलं आहे आणि त्यामुळेच तिने तिथं अमेरिकेमध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली, जेणेकरून यातून तिला जास्तीचे पैसे मिळतील असा आरोपही आता प्रसन्नाने केलेला आहे। प्रसन्ना यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांची पत्नी दिव्या आणि चेन्नई पोलीस यांची मिलीभगत असून ते त्यांना त्रास देत असल्याचा दावा केलेला आहे। प्रसन्ना शंकर उर्फ प्रसन्ना शंकर नारायण असं त्यांचं पूर्ण नाव आहे। ते सध्या सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत। एक अत्यंत कुशल स्पर्धात्मक प्रोग्रामर अशी त्यांची ओळख आहे। शिवाय त्यांना महाविद्यालयीन काळामध्ये भारतातील टॉप कोडर म्हणूनही स्थान दिलं गेलं होतं। त्यांनी टॉप कोडर आणि गुगल कोड जॅम सारख्या प्लॅटफॉर्म मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली होती। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच NIT त्रिचीचे ते एक्स स्टुडंट राहिलेत।
ज्यावेळी ते त्रिचीमध्ये शिकत होते त्यावेळी त्यांची दिव्या हिच्याशी ओळख झाली. पुढे दोघांनी लग्न करायचं ठरवून आता त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवाय त्यांना 9 वर्षाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण लग्नाच्या 10 वर्षानंतर आणि पदरात एक मुलगा असताना दिव्याचं तिचा प्रियकर अनूप बरोबर प्रेम जडलं. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचं अफेअर सुरू होतं. यामध्ये एक दिवशी अनूप आणि दिव्याची पर्सनल चॅट प्रसन्ना यांच्या हाती लागली. यामध्ये प्रियकर अनूपच्या बायकोची प्रसन्ना यांना मोठी मदत झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या पर्सनल चॅटच्या पहिल्या स्क्रीनशॉट मध्ये दिव्याचे मेसेज दिसतात. त्यामध्ये तू एक्सेल साईज मध्ये कंडोम घेऊन ये, ते गार्जियन, वॉटसन्स किंवा 7-11 वरती आहेत. या मेसेजला रिप्लाय देऊ नकोस, मी आता डिलीट करत आहे. हे सर्व ऑर्चर्ड रोड वरती आहे असं दिव्या अनूपला सांगते. त्यानंतर दुसऱ्या स्क्रीनशॉट मध्ये 2 अडल्ट साठी हॉटेल रूम सुद्धा बुक केल्याचं दिसतंय. हे बुकिंग विशेष म्हणजे दिव्याच्या ईमेल आयडी वरून केलं गेलेलं आहे. मंडळी, आपली बायको आपल्याला फसवत आहे हे लक्षात आल्यावर प्रसन्ना यांनी घटस्फोटाचा विषय छेडला. त्यात ते दिव्याला द्यायच्या रकमेच्या अटींवरती वाटाघाटी करत होते, ज्यावर ती नाराज होती. आता तिने आपल्या विरोधात खोटी पोलीस तक्रार दाखल केलेली आहे. यात मी तिच्यावर अत्याचार केलाय, मी तिचे नग्न व्हिडिओ व्हायरल केले असे खोटे आरोप तिने माझ्यावर केलेत असा दावा सुद्धा प्रसन्ना यांनी केलाय. शंकर यांचा दावा असा आहे की जेव्हा ते भारतामध्ये घटस्फोटासाठी अर्ज करत होते तेव्हा दिव्याने घटस्फोटासाठी आणखी पोटगीची मागणी केली आणि अमेरिकेमध्ये तिचा अर्ज दाखल केला. त्यांनी पुढे असाही आरोप केलेला आहे की तिनं तिचा खटला मजबूत करण्यासाठी त्यांच्या मुलाचं अमेरिकेमध्ये अपहरण केलं आणि त्यामुळेच प्रसन्ना शंकर यांनी आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला, ज्यामध्ये अमेरिकन कोर्टाने प्रसन्ना यांच्या बाजूने निकाल दिला. अमेरिकेतील एका न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिलाय, ज्यामुळे दोघांमध्ये सामंजस्य करार झाला. या करारानुसार ते तिला 9 कोटी रुपये आणि दर महिन्याला 4,30,000 रुपये पोटगी देतील. या करारात मुलाची कस्टडी 50-50% वाटून घेण्यावर सहमती झालेली होती. पुढे याच करारा अंतर्गत मुलाचा पासपोर्ट एका कॉमन लॉकर मध्ये ठेवला जाणार होता, जेणेकरून दिव्या त्याला पुन्हा एकदा अमेरिकेला घेऊन जाऊ शकणार नाही. पण दिव्याने ही अट मानण्यास नकार दिला आणि पुन्हा अमेरिकेला जाऊन घटस्फोट दाखल करण्याची धमकी दिली. आता दिव्या त्यांच्यात झालेला करार खोटा आहे असं म्हणते. शिवाय तिनं परत एकदा प्रसन्ना यांच्यावरती त्यांच्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप केलाय. या आरोपांनंतर रात्री उशिरा पोलीस त्यांना ताब्यात घ्यायला आले तेव्हा नाईलाजास्तव प्रसन्ना यांनी त्यांच्या मुलाला घेऊन तिथून पळ काढलेला आहे. आता प्रसन्ना यांनी ट्विट करत आपला मुलगा आपल्या सोबत सेफ असून हे प्रकरण कायदेशीररित्या हाताळलं जात आहे याचा पुरावा सुद्धा दिलेला आहे. मुलगा आनंदी आणि सेफ असूनही पोलीस आपला पाठलाग करत आहेत आणि त्यांच्या मित्रावर तसेच कुटुंबावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दबाव आणला जातोय असाही आरोप त्यांनी केलेला आहे. यामध्ये चेन्नई पोलिसांनी त्यांचे मित्र गोकुळ यांच्या बंगळूर इथल्या घरावरती कोणत्याही अटक वॉरंट शिवाय छापा टाकला आणि त्याला चेन्नईमध्ये ताब्यात घेतलं असाही आरोप केलेला आहे. त्याशिवाय पोलीस त्यांच्यावरती बेकायदा पद्धतीने नजर ठेवत होते. शंकर यांनी आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही सांगितलं. मंडळी, घटस्फोटाच्या वादापासून सुरू झालेला हा वाद आता मुलाचं अपहरण, पोलिसांचा छळ ते अगदी खंडणीच्या आरोपांपर्यंत येऊन पोहोचलाय. दिव्याच्या दावानुसार प्रसन्नाने टॅक्स वाचवण्यासाठी त्याची संपत्ती आधी वडिलांच्या नंतर भावाच्या नावावर ट्रान्सफर केली. त्याविरुद्ध मी तक्रार देऊ नये म्हणून माझं तोंड बंद करण्यात आलं. एवढंच नाही तर आता दिव्याने प्रसन्ना यांना सेक्स प्रिडेटर असं म्हटलेलं आहे. त्यानुसार प्रसन्ना गपचूप महिलांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे. त्या संदर्भातील एका स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रसन्ना यांना वेश्या व्यवसायासाठी पकडण्यात सुद्धा आलेलं होतं, ज्यामुळे त्यांना सिंगापूरमध्ये अटकही केलेली होती. पण त्यात ते जामिनावरती बाहेर आले असा दावा सुद्धा दिव्याने केलाय. पण या सगळ्या दाव्यांविरोधात प्रसन्नाने कायदेशीर लढाई लढण्याचं ठरवलंय. ते सध्या पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण हे चौकशीअंती समोर येईलच. पण मंडळी, मागच्या काही दिवसांपासून नागपूरमधून सुद्धा एका बड्या व्यावसायिकाच्या पत्नीचं जिगोलो कांड समोर आलेलं होतं आणि मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, पुणे, नागपूर, चंदीगड अशा मोठ्या शहरातून रोज अशा विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या समोर येतातच. त्यात खास करून बिझनेसमॅन आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या पती पत्नीचा समावेश जास्त आहे. आता हे असं कशामुळे घडतंय याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? हे प्रकरण ऐकल्यानंतर यात चूक नेमकी कोणाची असेल, दिव्याची की प्रसन्ना यांची? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याची चूक असेल त्याला नेमकी काय शिक्षा व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विषयच भरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.